पण तुमची सुरुवात ही जशी पत्रकारितेपासून झालेली, मला असं वाटतं लोकसत्ता, तरुण भारत यासारख्या नावाजलेल्या वर्तमानपत्रात आपण काम केलं. आपली सदरं त्या काळातली प्रचंड प्रचलित असायची आणि त्यानंतर आपण हा वेगळा मार्ग, राजकारणाचा मार्ग निवडलात आणि नंतर मग आपण या ठिकाणी कार्यरत झालात. सगळ्यात आवर्जून सांगण्याचं असं की त्या काळामध्ये म्हणजे तो काळ हा काँग्रेस रिजिमचा काळ होता, तरी देखील आपण भाजप जो त्याही काळामध्ये चौथ्या क्रमांकावर होता त्या पक्षामध्ये आपण जाणं पसंत केलं, तिथं काम करणं पसंत केलं आणि त्या ठिकाणी आपण म्हणजे मला असं वाटतं डेडिकेटेडली वाहून घेतलं गेली 26 वर्ष. ते आम्ही अविरतपणे गेली पाहतो. म्हणजे मी बऱ्याचदा ना असं म्हणायचे की ज्यावेळी तुमच्या रिॲक्शन यायच्या आणि थेट प्रेस नोट यायची, म्हणजे इतकं प्रत्येक म्हणजे मुख्यमंत्र्यांनी एखादं विधान केलं असेल त्या काळातल्या, तर कसं ते मुख्यमंत्र्यांचं विधान किंवा तुमच्या फॅक्ट्सनुसार ते खोडण्याचा प्रयत्न असायचा, तुमच्या फॅक्ट दाखवण्याचा प्रयत्न असायचा, इतकं मुद्देसूद ते लिहून यायचं. तर मला बऱ्याचसा प्रश्न पडायचा की ही माणसं इतकी मेहनत करतायत पण ह्यांना काही मिळत कसं नाही. म्हणजे तरीही खचून न जाता ते इतकं मुद्देसूद असायचं. म्हणजे आम्हाला, मला असं वाटतं की त्या काळामध्ये भाजप बीट जी माणसं करायची त्यांना सगळं रेडीमेडच मिळायचं. असं की पत्रकारितेत हे समजलं जातं की भारतीय जनता पार्टीचं बीट हे सगळ्यात सोपं बीट, कारण रेडीमेड प्रेस नोट म्हणजे आता इलेक्ट्रॉनिक मीडिया आलाय, पण आता सुद्धा सगळ्यात पहिल्यांदा लिंक देण्याची जी सुरुवात ती भारतीय जनता पार्टीने केली. त्यावेळी सुद्धा एक तयार प्रेस नोट, ज्यावेळी प्रिंटचा जमाना होता, म्हणजे 15 वर्षापूर्वी ज्यावेळी चॅनल्स इतकी नव्हती त्यावेळी फक्त प्रिंटवरती अवलंबून असायचं, त्यावेळी संध्याकाळी 4-4:30ला प्रेस करणं, त्या प्रेस कॉन्फरन्सची प्रेस नोट रेडीमेड देणं, त्याच्याबरोबर काही घटना घडल्याची तातडीने त्याची माहिती देणं. त्यामुळे भारतीय जनता पार्टीचं बीट करणं तशा अर्थाने पत्रकारांना सोयीचं असायचं. बऱ्याच वेळा इतर पक्षांमध्ये नेते भेटत नाही, प्रेस काही रिॲक्शन मिळत नाही, कोणी बोलत नाही, अशी परिस्थिती असताना भारतीय जनता पार्टीमध्ये मात्र पत्रकार यायच्या, म्हणजे पत्रकार काय हवं आहे, कशा पद्धतीची बातमी हवी आहे, ती बातमी तयार टाईप करून व्यवस्थित हे करणं. नंतर मोबाईल सुरू झाले, मोबाईलच्या ह्याच्यामध्ये ओपन ज्याला म्हणतात, त्यावेळी कॉम्प्युटरचे फॉन्ट वेगळे होते. मी तुम्हाला छोट्या गोष्टी सांगतो भारतीय जनता पार्टीचा बदल कसा आहे, म्हणजे जे नव्या गोष्टी स्वीकारल्या भारतीय जनता पार्टी, त्यावेळी मोबाईल नवीन आले होते. मोबाईलमधला फॉन्ट आणि कॉम्प्युटरचा फॉन्ट वेगळा होता, पण युनिकोड नावाचा फॉन्ट जो मोबाईलमध्ये असतो त्या फॉन्टमध्ये प्रेस नोट द्यायची, म्हणजे मग पत्रकार कॉपी पेस्ट करता येतं, टाईप करायची गरज नाही. हा विचार इतका विचार करणारा पक्ष, इतका विचार. दुसरं मी सांगतो, माझ्याकडे तुम्हाला माहिती असेल, तुम्हाला आठवत असेल, त्यावेळी नोकियाचा कम्युनिकेटर नावाचा एक फोन होता, असं ओपन, त्याच्यामध्ये फॅक्सची सोय होती आणि त्याच्यामुळे एकच फोन होता की ज्याच्यामध्ये फॅक्स मशीन सोय होती. तो फोन माझ्याकडे होता त्यावेळी, तो म्हणजे त्याच्यामध्ये, आणि समजा पत्रकार कशासाठी, तर तो फॅक्स की कारण त्यावेळी इतकी सोय नव्हती, म्हणजे प्रेस नोट नव्हती, फॅक्स पाठवावं लागायचे. ते फॅक्स आम्ही त्या मोबाईलमधनं पाठवायचो. मिळालं ना फॅक्स, थांब लगेच पाठवतो. म्हणजे समजा मी प्रवासात कुठे असेल, मी समजा लोकलमध्ये प्रवास करत असेल, कार्यालयातनं बाहेर पडलो असेल, तर पुन्हा फॅक्स करणं शक्य नाही, किंवा शिपाई सांगणार, शिपाई पाठवणार, मग त्याला मिळणार. ह्याच्यापेक्षा तो फॅक्स पटकन जाणं. आणखीन एक सांगतो, आम्ही संघर्ष यात्रेचं सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे पत्रकारांच्या व्यवस्थेमध्ये किती गोष्टी काळजी आम्ही घ्यायचो, किंवा कशामुळे त्या यात्रेमध्ये स्वाभाविकपणे आम्ही 15-20 दौऱ्यावर होतो. तुमच्या माहितीसाठी सांगतो की या दौऱ्यामध्ये मी फॅक्स मशीन सोबत ठेवलं होतं. आता आपल्याला पाहायला मिळत नाही ते, पण फॅक्स मशीन ते सोबत असायचं. त्यावेळी एसटीडी बूथ होते गावागावात, एसटीडी करून फोन करावं लागायचं की आता फॅक्स येणार आहे पुढच्या. नाही, कुठले कम्युनिकेशन, ते फोन हेच होतं. मग गावात फॅक्स असल्याची गॅरंटी नाही. आम्ही दौऱ्या सभा कुठेतरी असली समजा ग्राह्याच्यामध्ये, त्या गावात फॅक्स शोधायचं कुठे पत्रकारासाठी, त्या पत्रकारासाठी फॅक्स मशीन सोबत आमच्या गाडीत असायचं. जिथे जाऊ त्या एसटीडी बूथवर जायचं, त्याला सांगायचं ह्याला लाव फॅक्स वायर जोड, तुझे काय चार्जेस असतील ते आम्ही देऊ. आणि पत्रकार तिथे सगळे जे काही 10-12 पत्रकार आमच्यासोबत यात्रेत असायचे, ते सगळे पत्रकारांच्या कॉप्या झाल्या की संध्याकाळी सलग एका ठिकाणून सगळे फॅक्स केले जायचे. म्हणजे इतक्या पद्धतीचं नियोजन हे भारतीय जनता पार्टी करायचं आणि त्याचा विचार करायचं, म्हणजे माध्यम विभाग म्हणून एवढ्या गोष्टी करायच्या. त्यातून भारतीय जनता पार्टी, तुम्ही म्हणता तसं रिॲक्शन तातडीने येणं, त्या मुद्देसूद येणं, त्याची चर्चा, सकाळी मांडणी, त्याचा विचार, हे अनेक गोष्टी त्या सतत सुरूच असतात. आणि त्यामुळे गेले अनेक वर्ष त्या विषयात एक तुमच्याकडे तयार होत जातं की मुद्दे तयार होत जातात, तुमच्या मोबाईलमध्ये त्याचा डाटा सेव्ह होत जातो, त्याचे रेफरन्सेस मिळत जातात. त्यामुळे एक सातत्याने वेगळी मांडणी, वेगळे मुद्दे हे सतत जे येतात, ते त्या अभ्यासाचं, त्या काळातलं हे रहस्य आहे ते. नक्कीच. आणि ज्या पद्धतीनं ते आजही इव्हॉल्व्ह होत आहे,
म्हणजे आता आपण एआयच्या जमान्यात आलोय, तर मला असं वाटतं आत्ताच तुमचं रिसेंटली जे एक ट्विट होतं ते प्रचंड चर्चेला गेलं, ते म्हणजे कुर्बानी कौन देगा. कुर्बानी कौन देगा. असं आहे की तुम्ही बऱ्याच वेळा भूमिका ही असली पाहिजे की तुम्ही कदाचित सगळ्याचे एक्सपर्ट नसाल, पण तुम्हाला हव्या त्या नंबरवरती बॅटिंग करता आली पाहिजे. बरोबर. म्हणजे तुम्ही 2 नंबर बॅटिंग करता आली पाहिजे, तुम्हाला 8 नंबर बॅटिंग करता आली पाहिजे, 5 नंबर किंवा बॉलिंग करता आली पाहिजे. त्यामुळे ज्या ज्या पद्धतीचं नव्या तंत्रज्ञान येते ते भारतीय जनता पार्टीने मी नेहमी स्वीकारलं. आणि म्हणून मगाशी उल्लेख केला की तो कम्युनिकेटर नावाचा जो फोन होता, एकच फोन होता की ज्यामध्ये फॅक्स मशीन होती, तो माझ्याकडे होता. त्यामुळे नवं तंत्रज्ञान जे येतं ते तातडीनं स्वीकारलं पाहिजे. त्या तंत्रज्ञानाचा वापर आपल्या पार्टीच्या किंवा आपल्या विचार लोकांपर्यंत नेण्यासाठी केलं पाहिजे. त्यामुळे ए आयकडनं आत्ताची नव्या पद्धतीची कार्टून्स ही खूप त्यांना चांगल्या उत्तम त्यांना आयडियाज दिल्या. आणि आता त्या अंखेची मला ते नेमकं आठवलं, त्यात संजय राऊतांची प्रेस झाली होती आणि त्याच्यामध्ये शरद पवार लढणार वगैरे त्यांनी सांगितलं होतं. पण मग लगेच काँग्रेसची प्रेस झाली, की आम्ही एकच पाठिंबा देणार, दुसरा देणार नाही. आणि मला तो लगेच रेफरन्स आठवला, आखे पिक्चरमधला. कॉलेजमध्ये असताना मी तो पिक्चर बघितला होता आणि तो प्रसिद्ध डायलॉग बलिदान आखे कुर्बानी देगा कौन, तो मला आठवला. आणि मग तशा व्यवस्थित तशा प्रॉम्प्ट दिल्या की त्यांनी ते अतिशय उत्तम कार्टून करून ते 20-30 सेकंदात देतात आपल्याला. त्यामुळे मला असं वाटतं की नव्या तंत्रज्ञानाचा चांगल्या पद्धतीने आपले विचार लोकांपर्यंत नेण्यासाठी ह्याचा वापर करण्याचा मी नेहमीच प्रयत्न केला. मग तो कम्युनिकेटर असतो, फॅक्स मशीन ज्यावेळी होतं, फॅक्स मशीन उदाहरण दिलं, मधल्या काळातलं कम्युनिकेटर फोन असेल, किंवा आता नव्या ह्याच्यामध्ये युनिकोडचा संदर्भ सांगितला की आपण युनिकोड प्रेस नोट दिली पाहिजे. नव्या तंत्रज्ञानामध्ये चॅनल वाढलेत, सगळ्यांना पोहोचणं शक्यच नाही, तर लिंक दिली पाहिजे. ही भूमिका मांडणार मीच होतो त्यावेळी. आणि आता नवं तंत्रज्ञान कार्टून घ्या, ते खूप म्हणजे खूप गाजलं, हे तितकंच खरं.